तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनींना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आम्ही मुलाच्या शाळेतील प्रोग्राम आटपून आता चाललो आहोत श्री गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात. 4-5 वर्षापूर्वी मी गेलो होतो तेव्हा रोडची हालत खूपच खराब होती, पण आत्ता रोड सुंदर बनवलेला आहे. तर आम्ही मजल दरमजल करत चाललो आहोत सहकुटुंब गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला. आपण पाहू शकता मठात आम्ही पोचलो आहे. मठाच्या बाहेरील दृश्य आहेत. अतिशय सुंदररित्या लाल रंगाने रंगवलेले ही इमारत, मनमोहून टाकणाऱ्या सगळ्या इमारती आहेत. तेथील मठ नसून कुठेतरी एक पंचतारांकित हॉटेल्स किंवा पंचतारांकित नगरीमध्ये आलेल्यासारखा भास होतो. येथे आल्यानंतर भक्तांसाठी बसण्यासाठी विश्रांतीसाठी सुंदर अशी उपाययोजना करण्यात येथे आलेली आहे. मित्रांनो, येथे महाप्रसाद म्हणून विनामूल्य आणि जेवण दिले जातं. अतिशय शिस्तबद्धरित्या येथे जेवणाचा लाभ घ्यावा लागतो. दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहून शिस्तबद्धरित्या दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सोडलं जातं. आपलं ताट स्वतः घ्यायचं. तिथे बसले आहेत की काय असा मूर्तीकडे पाहून भास होतोय. बाजूला मंदिराच्या बाजूला जी नदी आहे तिचं हे दृश्य आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी झालं आहे, पाणी कोरडं झालं आहे, पण अतिशय बहरलेला निसर्ग आणि त्याच्यात सानिध्यात असलेलं हे मठ म्हणजे एक सुंदर अनुभूती पाहण्यासारखी असते. जेवण झाल्यानंतर जो विश्रांतीगृह आहे तिथे सगळेजण भक्त मंडळी नामस्मरण करत, देवाचं नामस्मरण करत विश्रांती घेत येते असतात. येथे झोका म्हणजे झोपाळा ठेवलेला आहे ते गगनगिरी महाराजांचा. मित्रांनो, येथील स्वच्छता आणि येथील परिसर अगदी नेटनेटका आहे. याच्या बाजूलाच जे एक गुहा आहे जेथे गगनगिरी महाराज ध्यान करायचे. दर्शन आटोपल्यानंतर आम्ही आत्ता